आता आपण आमच्या या सप्ताहासाठी भेट दिली याबद्दल आम्ही या कमिटीच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट जी आपण जी काही आमची मुलाखत घेत आहे ही एक महत्त्वपूर्ण आहे, कारण हा सेक्शन जो आहे तसे विशेषतः हा भोजन कक्षा तसेच याच्याकडं जो सेक्शन दिला आहे तो पंक्तीचं सेक्शन आहे. दोन्हीचं सेक्शन महत्त्वाचं असल्यामुळं आम्हाला तुम्हाला एक थोडी माहिती द्यायची ती अशी की या सप्त्यामध्ये सप्त्याचं नियोजन असतं की त्या प्रत्येक गावाला आम्ही पंक्तीचं नियोजन दिलं असतं. त्यामध्ये विशेषतः भाकरीचं नियोजन दिलेलं असतं आणि ते घेतल्यानंतर त्यांच्याकडून आलेले भाकरी उकळून घेणं व्यवस्थित लावणं, त्याबरोबर त्यांचे कोण काही देणगी येते ती आपल्या याच्यासाठी येते किंवा ती भाजी बनवण्यासाठी येते, त्याबद्दल ते येणं त्याचा हिशोब घेणं आणि ते आमच्या कमिटीकडे ते सुपूर्द करणं एक महत्त्वाची भूमिका आहे. तसेच काही खाद्यपदार्थ येते त्यामध्ये विशेषतः काकडी येते, कैरी येते, कांदा येतो आहे, असं भरपूर सामान ग्रामीण भागातून शेतकरी खरेदी आहे. आणि विशेषतः ही जे येतं आहे ते विनामूल्य असतं आणि त्याचा हिशोब आम्हाला हे ऑन रेकॉर्ड करून या संस्था कमिटीकडे सुपूर्द करावं लागतं. ही महत्त्वाची भूमिका आमच्याकडे आहे. या श्री हरी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या विभागामार्फत निभावली जात आहे. जसं आपण साधारण पाहतो की म्हणतात ना, आधी पोटोबा आणि नंतर विठोबा, तर जे काही पोटोबाची सोय आहे या ठिकाणी होत आहे. आणि हे सर्व जे डिपार्टमेंट तुम्हाला दिसत आहे हे सर्व किचनचा विभाग आहे. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. अजून एका सदस्याच्या आपण प्रतिक्रिया यावेळेस ऐकूया. साधारण किती लोक एका वेळेस जेवू शकतात अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. साधारणतः एका वेळेस 2000-4000पर्यंत लोक या मंडपमध्ये बसू शकतात, जेवण करू शकतात एक सोबत सगळे. पाणीकरांची व्यवस्था भरपूर असते. मात्रवाली पाणी, भाजी, भाकरी, सर्व आलेली किंवा बुंदी, काकडी, कैरी, सर्व पदार्थ पाणीकरी राहते, स्वयंसेवक सगळे मिळून करतात. आणि आपला काही लिखित मेनू ठरलेला आहे का परिस्थितीनुसार मेनूमध्ये बदल केला जातो? परिस्थितीनुसार मेनूमध्ये बदल केला जातो. बाहेरून जर भाकरी नाही आल्या तर शिरा, भात, कढी करण्याची तयारी ठेवलेली असते आधी. जे कोणी गावकरी असतील, नागरिक असतील किंवा आजूबाजूच्या गावातील लोक असतील जे भाकरी या ठिकाणी पाठवतात, त्यांच्याविषयी किंवा त्यांची प्रतिक्रिया काय असते? किंवा वेळेवर असं कधी होतं का तुमचं समजा 1 लाख भाकरीचं नियोजन आहे आणि भाकरी आल्याच नाही, अशा वेळेस एक पूर्वतयारी काय असते तुमची? असं तर काही होत नाही आहे, पण अशी जर काही अडचण आली किंवा निसर्गाची अडचण म्हणा काही, तर त्यावेळेस आमच्या कमिटीमार्फत इथं या भोजन कक्षाच्या मार्फत शिरा भातकडी असेल किंवा आणखी दुसरे काही पदार्थ असेल जे उपलब्ध आहेत त्यानुसार आम्ही ते तयार करतो आणि भक्तजनांना भोजनाची व्यवस्था करतो. ज्या भाविक भक्ताने मोठ्या आदराने किंवा मोठ्या विश्वासाने भोजनदानासाठी हातभार लावलेला आहे त्यांच्यासाठी काय तुमची शुभेच्छा असेल किंवा काय एक संदेश असेल? सर्वांनी जे मोलाचं असं सहकार्य केलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप आभार. सर्व गावकऱ्यांचे आभार. जेवढे आजपर्यंत पंक्तीचे अन्नदाते आहेत, गाव आहेत, त्या